अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मदालसागर भरत्नालर्काय प्राहिणोच्चयः योगपूर्वात्मविज्ञानं श्रीदत्तः शरणं मम. आयुराजाय सत्पुत्रं सेवाधर्मपराययः प्रददौ सद्गतिं चैष श्रीदत्तः शरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागील अध्यायी बार्शीसी. वामन सद्गुरु करीती वासी. चला श्रोते श्री गुरुदर्शनासी. भगवत दर्शन होईल. बार्शीकरांसी सर्वत्र जाहीर. योगानंद करीती चतुर. वामनरावजी योगीवर कळले सर्व बार्शीला. योगाभ्यास शिका जरूर. लाभेल आरोग्य सुंदर. वदले योगानंद साधूवर प्रेम भावे सर्वजना. विद्यार्थी शिक्षकांसवे इतर करू लागले बहु येरझार. वैद्य मास्तर सुशील उदार शाळेत मोठी जागा दिधली. माडीवरील उजवे बाजूस योगाभ्यासी आसन वर्गास. दररोज सायंकाळी तास योग शिक्षक गुळवणी. सर्व विद्यार्थी झाले जमा. आसन शिक्षण ओनामा. योगासने येतील कामा म्हणून सर्वांसी शिकविती. 20-22 संख्या जाहली. लिहोनी दिधली नियमावली. सामान्य पथ्ये सांगितली. कठीण जड वाटले. योगाभ्यास तो अवघड. पथ्य पाळणे कठीण गड. जाऊ लागले सर्वांसी जड. लवकरी ओहोटी लागली. स्थूल मानानेची सांगितले. सर्वांसी पटवूनी दिधले. जेवण खाणे प्रमाण कळले. तिखट तळीव पदार्थ अल्प. चहा कांदा लसूण बंद. विडी तमाखू सोडा छंद. जागरणे नको भालधुंद. शरीर सुस्थिती राखावी. एवढे पाळणे झाले कठीण. हळूहळू पाय घेती काढून. तशात कांदे नवमी आवतन. जगन्नाथ दिवटे पुढारी. एका दिवसाने काय होणार. ताव मारिला मग कांद्यांवर. प्रकृती बिघडली तनु बेजार. पुढारी दिवटे आजारी. शेवटी राहिली मुले 4. बापू कुबडे भागवत भास्कर. व्यंकू कुलकर्णी रघुनाथ पोर. पुढील शिक्षण घेतले. विद्यार्थ्यांची संख्या घटली. 4ची मुले खाली राहिली. 4 खणीतची येऊ लागली. थारा दिदला 4 वामनराव स्वतःचे घरी. 4-2 आसने करीती स्वारी. फारची उत्तम आसन तयारी. वामन योगीच मूळचे. शीर्षासन दुजे मयुरासन. मुख्य मत्स्येंद्र पीठासन. नित्याचेचे अनित्यानुष्ठान. सिद्धासनावरी बैठक. मत्स्येंद्रपीठ सुंदर आसन. योगी गुळवणी आदर्शवान. पुण्यात फोटो आहे अजून. सर्व लोक ओळखती. पुढे विद्यार्थी करीती प्रार्थना. षटक्रिया प्राणायाम शिकवाना. वदले योगीराज मग मुलांना. झाला इतुकाची अभ्यास पुरे. कारण फक्त आरोग्यासाठी. जरुरी त्या शिकविल्या गोष्टी. नका होऊ मनात कष्टी. झाले तेवढे पुरे आता. षटक्रियाकृती महत्त्व फार. साधी बाब नव्हे मोठा विचार. पोरकटपणाचे नको थेर. प्रौढपणाची पाहिजे. तुम्ही तरी अजूनी मुले लहान. वदले वामन दयाळू भगवान. चिकाटी धरिती मुले अज्ञान. थोडे फार पुढे शिकविले. काही क्रिया नवली व नेती. त्राटक बसती आणि धवती. हळूहळू श्री गुरु शिकविती. श्री गुरु वामन दयाळू. पहाटेची उठुनी गुरु वामन.
या मुलांसी बरोबरी घेऊन जामगाव नाक्याकडे प्रयाण करीती एका विहिरीवरी. मलमल कापड 8 वार 4-5 फडकी तयार. धवती शिकविणीचा प्रकार सुरू जाहले शिक्षण. पुढे सामान्य प्राणायाम शिक्षणाचा जमला जम. रघुनाथ वैद्य शिष्य उत्तम अभ्यासात प्रगती अति. इतरही अनेक लोकांना जरुरी पुरते शिकविले त्यांना. योगी कोणाचेची मन मोडीना ऐसा साधू मनमोहन. बार्शीत भाट्यांचे पेढीवर राहिला रघुनाथ वैद्य नोकर. पुढे पुण्यासी चित्रशाळेत पोर नोकरीवरी राहिला. एकदा आली आषाढी वारी ज्ञानेश्वर पालखी बरोबरी. पंढरीसी जात असता स्वारी जाहले देहावसान अकस्मात. वैद्य स्वभाव फारची सालस विरह दुःख वामनरावांस. पूर्वीचा भ्रष्ट योगी असेल खास पांडुरंगा पुढे उभा. वामनरावांचे कृपाछत्र खाली राहिले तिघे छात्र. शेवटपर्यंत टिकले मात्र त्यांचे कल्याण जाहले. आपुलकी प्रेम सोडीना छंद पूर्वकर्म तो ऋणानुबंध. गुरुप्रेमात करी धुंद भ्रमर मकरंद सेविती. जैसा रामदास शिष्य कल्याण तैसा बापू कुबडेसी सन्मान. वामन रामदास बापू कल्याण शिष्यरत्नात कोहिनूर. नित्य महाराज हाक देती आला का बापू विचारिती. हाक एकताची हजर होती बापू कुबडे बार्शीत. वामनराव गुरु हुन्नरी सर्व कलेत पूर्ण तयारी. सांभाळोनी आपुली नोकरी इतर साधन करीती ते. वामनराव धनी उद्योगपती अखंड उद्योगात रमती. बाळगती न द्रव्यखंती अखंड कलेत रमलेले. स्वखर्चाने फोटो काढिती कधी माफकदरही लाविती. आर्थिकदृष्ट्या मनोवृत्ती काय होती ते कळेना. उद्योगप्रियता बहुभारी ईश्वरदत्त देणगी सारी. महाराज असता कोल्हापुरी फोटोग्राफी धंदा असे. ज्ञान विज्ञान साधन संपादन बारशीसी नोकरी सांभाळून. उरलेले वेळी चित्रकला साधन करीत होते महाराज. फोटोग्राफी काम करीत हाताखाली मुले शिकत. गुरुजींसी नित्य राबुनी मदत देती बापू व्यंकू भास्कर. जरुरी पुरते शिक्षण दिधले तिघेही शिष्य हुशार बनले. आपापुले धंद्यासी लागले कल्याण साधू सहवासे. कुबडे गेले मग सोलापुरी गिरणीत धरिली नोकरी. व्यंकटराव आपुले गावावरी बदली झाले कुलकर्णी. फोटो साहित्य सवे घेतले खेडेगावी फोटो काम केले. बरेच पैसेही मिळविले थाटला थाटाने प्रपंच. भास्कर मात्र फोटोग्राफर राहिला जाऊनी दौंडावर. फोटो साहित्य सर्व बरोबर उघडिला फोटो स्टुडिओ. बराच पैसाही मिळविला घरसंसार उभारिला. कवीसी धंदा एकची उरला वामन काव्य त्रिपदीचा. वामनराव उत्तम कलावंत स्वतंत्र फोटो काढिले अनंत. काम उत्तम सुबक बहुपसंत जणू दुसरा ब्रह्मदेव. विस्तीर्ण फोटो बहु सुंदर उत्कृष्ट अत्यंत आवडी फार. टेंबे स्वामींची चित्रे तयार गणती 7 एकंदर. बार्शीसी प्लेग आल्यावरी आले राहावयासी तुळजापुरी. पहिला फोटो श्री इच्छेनुसारी अर्पण करीती जगदंबेसी. दुसरा दिधला हिंगोलीसी. तिसरा आहे नृसिंहवाडीसी. चौथा कारदगेकर साहेबांसी. 5वा फोटो तंजावरी. हरिभाऊंकडे फोटो 6वा कोल्हापुरी दिसतो नवा. 7वा फुले घरी असावा म्हणून देवात ठेविला.
सर्वची फोटो तैलचित्र. दीक्षित स्वामी यती सत्पात्र, त्यांचे उत्कृष्ट काढिले चित्र. परचुरेंचे आग्रहावरुनी, पूर्वाश्रमीचे परचुरे मास्तर. नंतर परचुरे स्वामी यतीवर, सांगोनी गेले झालिया तयार. पाठवा फोटो सोलापुरी. वामनरावांनी बेत केला, सोलापुरी कुबड्यांसी कळविला. बापूंनी फोटो आणविला, रेल्वे गार्डा मार्फत. कुबड्यांचे स्नेही अनंतराव, गार्ड गोड बोले उपनाव. आणिला फोटो धरोनी भाव, परचुरे यतींसी नेऊनी दिला. काळे वाड्यात राहती कुबडे, सर्वांसीची द्वार सदा उघडे. योगा योगा आला पुढे, शंकर स्वामी आले सोलापुरी. जे दीक्षित स्वामींचे शिष्य दुसरे, गुरूंचा फोटो पाहुनी गहिवरे. दृश्य पाहुनी आश्चर्यचकित सारे, स्तब्ध जाहले क्षण एक. स्वहस्ते फोटो काढिला, आपुले मस्तकावरी धारण केला. 2 मिनिटे केली नृत्यकला, सद्गुरूंसी करीती वंदन. बोलता बोलता समजले, दीक्षित स्वामीवरी प्रेम भले. वामन शिष्य कुबडे उमगले, उभयतासी संतोष वाटला. दोघा शिष्यांचे आनंदात, नको विघ्न राहू निवांत. आपणही सर्व त्यांच्यात, जाऊ मिसळूनी होऊ सुखी. स्वरनादात कवी चालतो, निंदा स्तुती खुंट्या आवळितो. आवळताना जोर देतो, फक्त श्रद्धा खुंटीवरी. लक्ष्मण महाराज नर्मदा तटी, विठोबा सद्गुरू घेती भेटी. गंगा पुरुषोत्तम उकली गाठी, होता प्रल्हाद सत्संग. वामन त्रिपदी द्वितीय चरण, करता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 23 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. लोकोपकृतये विष्णु दत्तविप्राय योर्पयत्. विद्यास्तच्छ्राद्धभुग्यस्य श्रीदत्तशरणं मम. भर्त्रा सहानुगमनविधिं यः प्राह सर्ववित्. राममात्रे रेणुकायै श्रीदत्तशरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. इंद्र चंद्र वायू वरुण, दिक्पाल पृथ्वी तेज दारुण. सुरगुरु बृहस्पती विद्वान, जमले सर्वच चित्रमंडपी. सनक सनंदन सनत्कुमार, शुक शौनक वाल्मिकी प्रवर. शुक्राचार्य भृगु पराशर, कौशिक वत्स मुद्गल. विश्वामित्र अत्रि जमदग्नी, वशिष्ठ ऋषी नारद मुनी. वामदेव अगस्ती सांदीपनी, शांडिल्य आबालक उद्दालक. अरुण कौंडिण्य वैशंपायन, गर्ग सांदीपनी समविद्वान. कपिल मुनी पतंजली समान, चित्रकलेत आले सर्व. मैत्रेय धौम्य आंगिरस, भारद्वाज जैमिनी खास. कात्यायन श्री नैध्रुवास, जमले आशीर्वाद द्यावया. हरी प्रबुद्ध पिप्पलायन, द्रुमिल चमस करभाजन. अंतरिक्ष अग्निहोत्र जाण, आले सर्व योगेश्वर. मच्छिंद्र गोरख जालंधर, कानिफ अडवंग मौनीवर.
चौरंगी गोपीचंद नृपवर चपटीनाथ पातले कालिदास दंडी बाण भारवी भवभूती जयदेव कवी काव्य अध्यक्ष व्यास थोरवी सर्वच आले चित्रमंडपी रामदास मुकुंदराय निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्तेश्वर एकनाथ नामदेव तुकाराम रंगनाथ आले सोपान जनार्दन स्वामी केशव आनंद स्वामी निगडीकर कृष्णा मीरा मुक्ता थोर माणिक प्रभू हंसराज गुरुवर आले आनंदे मंडपी अत्रि ऋषी अनसूयासती पोटी अवतार त्रिमूर्ती घेती श्री गुरुदेव दत्त नामे ख्याती श्रीपाद श्रीवल्लभ पातले नृसिंह सरस्वती अवतार नारायण स्वामी वस्ती वाडीवर अक्कलकोट स्वामी समर्थ थोर वासुदेवानंद सरस्वती मागील अध्यायाचे स्मरण श्रोत्यांस देतो आठवण करून सोलापुरी दिला फोटो पाठवून चित्र एक करीती नंतर श्लोकयुक्त हार घातलेले चित्र एक सुबक काढले लोकमान्य टिळकांना अर्पण केले सभेत झाले कौतुक सुंदर फोटो पाहून आनंदले लोकमान्य वामनरावांचा सन्मान केला लोकमान्य टिळकांनी चित्रकलेचे अनेक प्रकार 3 पडदे करीती तयार गणपतीचा पडदा सुंदर दिला मग तुळजापुरी तुळजापूरकर संतोषले वामनरावांचे कौतुक केले पडद्यासह फोटो घेतले प्रत आहे कुबड्यांकडे काढी तसे प्रत्येक उद्गार कलावंत गुळवणी मास्तर गळ्यात पडले पुष्पहार धन्य धन्य फोटोग्राफर दुसरा पडदा बार्शीस तयार गुरुस्वामी मठ संकेश्वर शंकराचार्य यती शिरोळकर असता आचार्य बार्शीस वामनरावजींचा परिचय फार आचार्य स्वतः माहितगार पूर्वाश्रमी चित्र अवगत सार आचार्यांस बहु आवड एक फोटो त्रिपुर सुंदरी काढावा सांगती यती स्वारी ध्याना बर हुकुम कलाकुसरी पडदा तयार करोनी दिला चित्रकाम शाळेच्या खोलीत कापड ताणून ठोकून देत चित्रकला तज्ज्ञ वामन शांत एकांती चित्र रंगविती मोठा सिंह चौथऱ्यावर आडवा उभा निर्विकार त्रिपुर सुंदरी टाकोनी कर त्याचे अलीकडे उभी करीत असता पडदा तयार घडोघडी चमत्कार एके दिवशी रात्री यतीवर शाळेत आली श्रीस्वारी पडद्याची पाहणी केली किरकोळ सूचना दिली त्रिपुर सुंदरी प्रसन्न झाली प्रसन्न झाले आचार्य वामनराव श्री प्रसन्न शुभ आशीर्वाद घेती वामन केली श्रीपदी समर्पण त्रिपुर सुंदरी व वनराज अनेकांनीही तो पाहिला कलाकुसरीने बहरलेला कला निघाली प्रदर्शनाला सुंदर काढीती सरस्वती दोन्ही पडदे सुंदर साधले पडद्यांचे फोटोही घेतले भास्कर भागवतांनी नेले निगेटिव्ह त्याची दौंडाकडे मूर्तिमंत कला प्रकट झाली सामान्य कामे पुष्कळ झाली अंतःकरणात पुन्हा शिरली हृदय रंगविते सुंदर सूचना पाट्या काम केले लाकडी पाटीवर खोदून लिहिले सुतारी काम उत्तम चांगले इंग्रजी अक्षरेही कोरली तयार केली उपकरणी अगाध वामनराव करणी कला जातिवंत नित्यतरणी अद्याप जनमन रंगविते प्रथम कोरोनी रंग दिला अशक्य काय गुळवणीला चहूकडे झाला बोलबाला कला सम्राट गुळवणी कलावंताची जशी दृष्टी
तशीच बनविते चित्रसृष्टी. वामन राव प्रत्यक्ष परमेष्टी, चित्रास काय मग उणे. उत्तरेश्वर मंडळ बार्शीस, परिचय परमार्थ सर्वांस. आदर श्री वामनरावांस, मानिती सर्वच प्रेमाने. बार्शी नाव पडण्याचे कारण, सांगती इतिहास पुराण. अंब ऋषी नृपती आख्यान, पुराणांतरी गाजले. अंब ऋषी राजा धर्मशील, सात्विक उदार प्रेमळ. साधन द्वादशी करी भूपाळ, एकादशी व्रत कडक. करावा त्याचा सत्वभंग, शंकर भगवान बांधी चंग. दुर्वास मुनींचे धरोनी सोंग, आले सत्व हरावया. भगीरथ प्रयत्न केले, व्रतभंग नाही झाले. भक्त रक्षणार्थ पाठविले, शक्तीसह सुदर्शन. भक्त रक्षणार्थ आगमन, द्वादशी व्रत महात्म खूण. बारशी पडले नामाभिधान, भगवंताची बारशी. दुर्वासस्थान उत्तरेश्वर, मोठे प्राचीन लिंग सुंदर. अतिप्रसन्न स्थान मनोहर, दर्शना जाती वामन. भगवंता सन्निध वामन, अवताराची आठवण. योगायोग घडवी घडण, काल साथ देतसे. करोनी उत्तरेश्वर दर्शन, मंडळींसह गुरु वामन. फिरावया जाती मिळून, सुंदर तलावावर. नियम दररोज सायंकाळी, वामनरावांसह मंडळी. बोलत चालत खेळीमेळी, जात असती फिरावया. बोराचे दिवसात सर्वजण, जेथे पिकलेली बोरे छान. त्या ठिकाणी करीती गमन, गोड बोरे खावया. मुगुटकर वकिलास भेटून, मालकाची परवानगी घेऊन. चांगली बोरे करून सेवन, तृप्त होती मंडळी. सर्वच श्रोते संतोष पावले, बोरे खाऊनी तृप्त झाले. दर्शन घेऊनी स्वगृही गेले, गुरुदेव दत्त दिगंबर. जावोनी बसती बांधावर, कोणी हिंगण झाडावर. संभाषणी येतसे प्रेमपूर, पाऊण तास बैठक. प्रशांत तलावावरून, मधुर वायूचे आगमन. आल्हादकारक जाती क्षण, वामन सहवासी सर्वांस. बाजारातून परत फिरती, ठराविक मंडळी जमती. गैरहजर राहता करीती, विचारपूस चौकशी. कोठे न कोठे तरी नित्य जाती, वाटेत बोलणे गप्पा गमती. एके दिवशी सहज पाहती, बरडी जमीन वाटे लगत. जमिनीत उत्तम शाडू माती, गावातील सर्व लोकनेती. तयार करीती गणपती, आले वामनरावांचेही मना. एकदा इच्छा झाली सहज, करावे यंदा गणपती राज. प्रत्येक कामात दाविती ओज, वामनराव गुळवणी. माती नेऊनी करूया गणपती, सर्वजण मग होकार देती. वामन कला गुण सरस्वती, कलेतुनी वीणा वाजवी. 2-3 दिवस गेले, फिरावयास तिकडेच नेले. शाडू घेऊनी परत आले, भिजविली माती चांगली. 3 गणपती तयार केले, तिघास 3 देऊनी टाकले. लहान गणपती सुंदर बनले, वामन कृतीत नाचे कला. पुढील वर्षी केली तयारी, वामनरावांस छंद भारी. आग्रह करीती मंडळी सारी, करा गणपती पुष्कळ. वामन कलाभिज्ञ अतिचतुर, एक गणपती केला तयार. सर्वास वाटला संतोष फार, काम सरस सुंदर बहु. दुसरा गणपती बसलेला, शिंदेशाही पगडी घातलेला. डौलदार तयार केला, चित्रकला सम्राट वामनराव. अनेक लोक बघण्यास येती, कित्येक विकतही मागती. वामन विरक्त ब्रह्मचारी यती, अर्पण केला भगवंता. लक्ष्मण महाराज संतोषले,
विठोबा सद्गुरू हासले, पुरुषोत्तम गंगा दान केले, प्रल्हाद सत्संगी झाकूनिया, वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान, चतुर्विंशोऽध्याय गोडहा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरु वामन त्रिपदी अध्याय 25। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। समूलमान्हिकं कर्म सोमकीर्ति नृपायय, मोक्षोपयोगि सकलं श्रीदत्तशरणं मम। नामधारक भक्ताय निर्विण्णाय व्यदर्शयत्, तुष्टस्तुत्या स्वरूपं स श्रीदत्तशरणं मम। यः कलि ब्रह्मसंवाद मिषेणाह युगस्थिति, गुरुसेवाञ्च सिद्धात् स्यात् श्रीदत्तशरणं मम। श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। वामनरावजींचे टेंबे सद्गुरू, गरुडेश्वरी होता समाधी स्थिरू। उर्वरित आयुष्य काय करू, गुरु विरह साहवेना। रात्रंदिवस लागले ध्यान, उर्वरित ज्ञान देईल कोण। तळमळे मनात नित्य वामन, अधिकारी संतास भेटती। ब्रह्मानंद परमपूज्य यतिवर, स्वामी महाराज क्षेत्री पुष्कर। वामन रावा जिज्ञासा अनिवार, योगाभ्यास शिकावया। सद्गुरू असता जो अभ्यास झाला, त्यासच पुढे जोर चढला। वामन रावांस छंदच लागला, करीती भगीरथ प्रयत्न। ब्रह्मानंद स्वामी पुष्करासी, अधिकारी असती योगाभ्यासी। समजले साधू वामन रावासी, करीती पत्रव्यवहार बार्शीहुनी। पुढे चैत्र महिना आला, वामनराव गेले क्षेत्र पुष्कराला। वैद्य मास्तर सवे संगतीला, ब्रह्मानंद स्वामी दर्शना। योगाभ्यास उद्देश धरोनी गेले, ब्रह्मानंदास वामन भेटले। पुष्कर क्षेत्रास जाऊनी आले, नंतर हुशंगाबादेस। हुशंगाबादेस खरा घाटावर, आहे सुंदर श्री दत्त मंदिर। गोविंद महाराज पंडित थोर, राहती एक गुरुबंधू। अभ्यासाची ही पूर्ण तयारी, वासुदेवानंदावर प्रेम भारी। वासुदेव यती भक्त कैवारी, सर्व योग घडविती। हेतू धरोनी योगाभ्यास, गेले वामन हुशंगाबादेस। भेटले गोविंद महाराजांस, सन 1922। होती तिथी गणेश चतुर्थी, गोविंदराव देती स्फूर्ती। अभ्यासास सुरुवात करीती, वामनराव हुशंगाबादेस। शंकरराव आजेगावकर, बाबा महाजन बरोबर। नुकतेच गेले होते अगोदर, हुशंगाबादेस उभयता। फाळके हणमंत गोपाळ, ग्वालेरचे गृहस्थ प्रेमळ। सर्वच लाघवी मंडळी लढिवाळ, मुक्काम फाळके बंगल्यात। प्रथम ब्रह्मानंदांकडे जाऊन, काही दिवस मुक्काम करून। वैद्य मास्तर पुष्कराहून, हुशंगाबादेस पावले।
3-4 महिने मुक्काम झाला. अभ्यासास जोर चढला. गोविंद महाराज संगतीला अभ्यास करू लागले. एकच हेतू सर्वांचे मनी, व्हावी जागृत कुंडलिनी. आश्वासन दिले महाराजांनी, कुंडलिनी जागृत होईल. वामनयोगी अभ्यास तयार, ब्रह्मचर्य उपासना शुद्धाचार. शास्त्रनिष्ठा जबर अधिकार, अनुकूल सर्व वामना. गोविंद महाराज संतुष्ट जाहले. पुढील अभ्यासास सांगितले. निरनिराळ्या पद्धतीने शिकविले. प्राणायाम प्रकार, कुंडलिनी चालना शक्ती, हठयोगात श्रेष्ठ युक्ती. काही क्रिया तीव्र सती, खडतर आणि कष्टमय. तीव्र जिज्ञासू मुमुक्षू साधक, सहनशक्ती तितिक्षापूर्वक. साधक असेल जो भाविक, साधेल कष्टमय जीवन. वामन तपश्चर्याती प्रखर, हठयोग कष्टप्रद अपार. वासुदेवानंद सरस्वती करुणाकर, घटना एक घडविली. आंग्ल विद्या विभूषित, जिल्हा न्यायाधीश विख्यात. नागपूरचे थोर सद्गृहस्थ, दादासाहेब परांडे. सरकारी हुद्द्याची नोकरी, सदाचार संपन्न सात्विक भारी. नितांत निष्ठा शास्त्रावरी, मधून मुक्काम हुशंगाबादेस. योगाभ्यास नाद फार, स्वभाव प्रेमळ मनाने थोर. योगायोगचा आला सुंदर, हुशंगाबादेस एकदा. एक तेजस्वी बंगाली तरुण, हुशंगाबादेस आला ब्राह्मण. अति ओजस्वी तेज गुणवान, मंगळवारचे घाटावर. मूळ डाका शहरचे रहिवाशी, चक्रवर्ती उपनामेशी. योगेशचंद्र नाम त्यासी, शोभतसे योगेश्वरा. पिताजींची देवी उपासना, देवी उपासक मूळ घराणा. निष्ठापूर्वक भक्ती त्यांना, सुपुत्र योगी फल मिळाले. बालमूर्ती गोजिरवाणी, सतेज मूर्ती चमकनयनी. वैराग्यवृत्ती जणू शुकमुनी, आप्तेष्टांसच ती जाणीव. लहानपणी वडील गेले, योगेश संसारातून निघाले. मातृभाषा व इंग्रजी शिकले, जूट कारखानी नोकरी. वैराग्यवृत्ती ती बलवत्तर, गुरुप्राप्तीस मन अधीर. गाठिले क्षेत्र काशीपुर, घेतले श्री विश्वनाथ दर्शन. बालमूर्ती ती लहान वय, आचार संपन्नता विनय. प्रखर वैराग्यवृत्ती निर्भय, अत्यंत निष्ठा शास्त्रांवर. एकांतवास फार आवडे, गुरुसेवा तत्परता घडे. अतिशय सद्गुरु प्रेम जडे, योगेश चंद्र चमकला. आवड योगेश चंद्र रावा, घडली शंकर पुरुषोत्तम सेवा. करी नित्य नेमे मनोभावा, स्वामी सवे यात्रा करी. ऋषिकेश श्री हरिद्वार, उत्तर काशी हिंडले फार. शंकर तीर्थ सहवास सार, साधन शुचिता मिळाली. आचार संपन्न शास्त्रनिष्ठा, गुरुसेवेत करी कष्टा. उबगजे ना संकट अरिष्टा, एकांत प्रिय योगेशचंद्र. श्री शंकर तीर्थ संतोषले, साधन शुचितेस भुलले. शक्तिपात दीक्षेस दिले, योग मार्गात योगेशचंद्र. योगेशचंद्रांनी संन्यास घेतला, ब्रह्मचर्य आश्रम सोडिला. शंकर पुरुषोत्तमच कारण झाला, बंगाल प्रांती मठ असे. चिन्मयानंद श्री सरस्वती, नाव ठेविले अतिप्रीती. अधिकार संपन्न उज्ज्वलता ती, प्रखर तेजस्वी वाटले. गुरुकृपा पूर्व तयारी, शक्ती देवी प्रसाद करी. दीक्षेनंतर तेजस्वी स्वारी, संचार करीती अवनीवरी. धैर्य न सामान्य माणसास, दृष्टादृष्ट करणे त्यास.
पाहुनी स्वामी नेत्रास जे सूर्या सम तेजस्वी, शंकरापासोनी गुरु परंपरा, शंकर तीर्थ स्वामीवरा, योगाभ्यासी अधिकारी खरा, गाजला अखिल भारतभर, शंकर तीर्थांचे सद्गुरू कोण, होते स्वामी तीर्थ नारायण, त्यांचे गंगाधर तीर्थ जाण, अशी श्री सद्गुरू परंपरा, शंकर पुरुषोत्तम तीर्थाश्रम, काशीस छोटी गैबी नाम, योगेश चंद्र निष्काम, नित्य वास्तव्य काशीस, उन्हाळ्यात मात्र बंगाली जाती, वास्तव्य मूळ धामास करीती, चातुर्मास सदैव काशीस वस्ती, स्वामी आश्रम मनोहर, श्रीमत शंकराचार्यांचे मंदिर, आश्रमात आहे सुंदर, लक्ष गोरक्षण करण्यावर, आश्रमी बहुशिष्य सती, ग्रंथसंग्रहालय थोर, महत्त्वपूर्ण ज्ञानभांडार, मातृभाषेत लेखन सुंदर, लेखरत्न हिरे माणिक, योगवाणी श्री गुरुवाणी, स्वामीवाणी सदैव तरणी, हिंदी भाषांतर ज्ञानतारिणी, दावी भारत प्रकाश, लहानपणी बाहेर पडले, पुन्हा बंगाली नाही गेले, कडक वैराग्य स्वामी असले, ब्रह्मचारी यती चिन्मयानंद, उपजत आवड होती फार, करावी तीर्थक्षेत्रे प्रवास दूर, जळजळीत वैराग्य प्रखर, नित्य एकांत आवडे, टिहिरी जंगलात करी वास, गंगा किनारी काही दिवस, आले फिरत नर्मदा काठास, योगायोग विलक्षण, चतर्जी नामे वकील बंगाली, त्यांचे घरी माधुकरी मागितली, तेजस्वी तरुण मूर्ती पाहिली, फारच समाधान वाटले, विचारपूस चौकशी केली, चतर्जींची स्वारी कोर्टात गेली, परांडे साहेबास बातमी दिली, आनंद त्यास जाहला, परांडे सबजज्जाचा स्वभाव, साधू संतांवरी फार भाव, जावोनी भेटती सद्गुणी राव, चतर्जींना माहीत, लगेच संध्याकाळी गेले, परांडे चतर्जी उभयता आले, भेटूनी स्वामी दर्शन घेतले, मंगळवारचे घाटावर, तेजस्वी बालमूर्ती पाहिली, किंचित विचारपूस केली, घेवोनी दर्शन बसली, कौतुक पाहात मंडळी, परांडे देती त्यांना निमंत्रण, भिक्षेस यावे स्वामी आपण, निरोप घेती सर्व भक्तगण, होकार मिळताच स्वामींचा, सन 1922, चिन्मयानंद हुशंगाबादेस, आले फिरत नर्मदा काठास, भाग्य उदेले वामनाचे, हुशंगाबादी श्री वास्तव्य, महाराष्ट्राचे भवितव्य, पुढील अध्यायी काव्य, वर्णन करू श्रोते हो, लक्ष्मण महाराज भापकर शरण, वंदी विठोबा सद्गुरुचरण, गंगा पुरुषोत्तम सेवा आमरण, प्रल्हाद शिकवी सुबुद्धी, वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान, पंचविंशोऽध्याय गोडहा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 26.
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. दुर्वासः शापमाश्रित्य योऽम्बरीशार्थमव्ययः नानावतारधारी स श्रीदत्तशरणं मम. अनसूया सती दुग्धा स्वादायेव त्रिरूपतः अवातरदजो योऽपि श्रीदत्तशरणं मम. पीठापुरे यः सुमति ब्राह्मणी भक्तितोऽभवत् श्रीपादस्तत्सुतस्त्राता श्रीदत्तशरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागील अध्यायाचे शेवटास आले चिन्मयानंद हुशंगाबादेस. आठवण करून देतो श्रोत्यास, ऐका पुढे पावन कथा. भिक्षेसा आले स्वामी भगवान, स्वामी परांडे संभाषण. ओघा ओघात आला क्षण, दादासाहेब विचारिती. आपण नेहमी करिता प्रवास, भेटले का कोणी आपणास. तंत्रशास्त्रातील वेद दीक्षेस, पाहिले ऐकिले का कधी. स्वामी चटकन उद्गारले, होय तसे दीक्षावंत पाहिले. ऐकोनी परांडेस समाधान वाटले, उत्कट आनंद जाहला. परांडे साहेबास आनंद फार, प्रार्थना करीती श्री स्वामीवर. महापुरुष कोण कोठे गुरुवर, कृपा करोनी सांगाल का. आम्ही आपुले आभारी फार, मस्तक ठेविले चरणांवर. त्यावर स्वामीजींचे उद्गार, तशी दीक्षा मीच देतो. परांडे झाले अगदी स्तंभित, परमहर्ष आश्चर्ययुक्त. बोलणे संपताच गेले परत, स्वामी रवाना स्वस्थळी. परांडेंचे मनी आनंद मावेना, झाले समाधान इच्छित कामना. हकीगत निवेदन करीती वामना, सर्व त्रास सांगितले. सर्व मंडळी गेली दर्शना, कशी प्रचिती घ्यावी उमजेना. अंतरी उठती विचारनाना, काढिली मग युक्ती शोधुनी. नारायण प्रसाद वकील हुशार, MA LLB विद्वान फार. पाठविले बुद्धी पुरस्सर, दीक्षा मिळावी हेतूने. गृहस्थ गेले स्वामी राजांपुढे, नमस्कार करीती राहुनी खडे. आधुनिक सुशिक्षित ज्ञानगाढे, विनम्र भाव मुळीच नसे. उत्तरोत्तर येते अनुभवास, फार अनिष्ट प्रकारास. कसे चुकेल स्वामी नजरेस, चाणाक्ष नजर स्वामींची. वामनरावाजवळ बोलले, नारायण प्रसादाचे अज्ञान कथिले. दया करोनी मग बोलाविले, नारायण प्रसाद वकिलास. या डोळे झाकोनी बसा, दीक्षारूपी प्रसाद ठसा. स्वामी कृपा शक्ती भरवसा, अनुभव आला प्रसादा. शरीरात अनेक हालचाली, अनुभव क्रिया सुरू झाली. दीक्षा शक्ती दिसोन आली, नारायण प्रसाद वकिलास. मग स्वामींचे आज्ञेनुसार, दररोज अभ्यास करी शिष्यवर. सांगती स्वामींचा सिद्ध अधिकार, परांडे वामनराव गुरुला. अनुभव आला खात्री पटली, दररोज दर्शना जाती मंडळी. सर्वच प्रेमाने नादी लागली, चिन्मयानंद स्वामींच्या. वरचेवर परिचय वाढला, वामन गुरुचा स्नेह जमला. स्वामी सही लळा लागला, परंतु नवती सोय काही. स्वामींचे वय 31, दिसे 15 वर्षे सुमारास. थट्टा मस्करी करीती विनोदास, त्यामुळे उपसर्ग वाढला. वाढलेला उपसर्ग पाहून विचार करीती योगी वामन. श्रीच विनंती करीती नम्र होऊन, चला राहावया मजकडे. वामन विनंती करीती मान्य, झाले वामन सद्गुरु धन्य. वासुदेवयती भक्ती अनन्य, भक्तीने भुलले चिन्मयानंद. मातोश्री उमा प्रेमळ जवळ, खाण्यापिण्यास नच तारांबळ. वामन बुद्धिमत्ता सुमंगल,
चिन्मयानंद संतुष्ट पावले. स्वास्थ समाधान त्या साधले. भिक्षा सोय करोनी दिले. वामन सहवास प्रेम वाढले. चिन्मयानंदांसी झाले समाधान. दादासाहेब परांडे आले. नम्र भावे स्वामींस विचारिले. स्वतःस दीक्षा द्या विनविले. देती दीक्षा दादासाहेबांस. बसला दीक्षेवरी विश्वास पूर्ण. मानसी झाले खरे समाधान. दादासाहेब परांडे भाग्यवान. चिन्मयानंद प्रसाद पावला. पंडित सातवळेकरांकडून सूचना. घेऊन करी प्राणायाम आसना. परंतु काही केल्या प्रगती होईना. तेथे एक पूर्णानंद आर्य समाजी. पूर्णानंद चिन्मयांकडे आले. दोन्ही कर जोडोनी विनविले. प्राणायाम प्रगतीविषयी विचारिले. उत्तर दिले स्वामींनी. योगशास्त्र नाजूक फार. जितुके चांगले परिणाम सुंदर. तितुके धोके ही बहु अनिवार. प्रभू कृपाच पाहिजे. प्रभू कृपाचं मुख्य कारण. सर्व अरिष्ट निवारण. चिन्मयानंद स्वामी कथिती वचन. प्रभू कृपा सत्य असे. वामनरावजी इतर मंडळी. गोविंदराव पंडितांप्रमाणे सगळी. अभ्यास करीत होती आगळी. सर्वच विचार करू लागले. सर्वांचाच विचार ठरला. त्यात घाई बाबा महाजनाला. गावी जाण्याचा बेत केला. अगोदर पृच्छा केली त्यांनी. त्यांची प्रकृती नवती बरी. तूर्त नको पुढे कधीतरी. पाहू वदले श्री नरकेसरी. बाबास वाईट वाटले. गावी जाण्यास बाबा निघाले. नारळ घेऊनी दर्शनास आले. नारळ ठेवोनिया दर्शन घेतले. मागती निरोप आशीर्वाद. बाबांचा भाग्योदय जाहला. आनंद क्षण नजीक आला. लगेच स्वामी वदले त्याला. ताबडतोब खाली बसा. खाली बसले झाली दीक्षा. चिन्मयानंदांनी वाढली भिक्षा. बाबांच्या निराशेचा उतरला नक्षा. अंतरी पावले समाधान. इच्छेनुसार कार्य घडले. आनंदात मग्न झाले. दुसरे यशस्वी कार्य कसले. जाणताच श्रोते आपण. झाले दीक्षित बाबा महाजन. तास तास मच्छेंद्र पीठासन. सामर्थ्य शक्ती सिंहासन. चिन्मयानंद कृपा पावली. वामनाचे सूत उवाच केले. दीक्षेविषयी श्रींस विचारिले. चिन्मयानंद काय वदले. ऐका श्रोते भाविक. हल्ली जो करिता अभ्यास. तोच पुढे चालवावयास. चिन्मयानंद सांगती वामनास. अन्य मार्ग पाहू नका. कार्यक्रमात बदल न करणे. सांप्रदायिक मर्यादा राखणे. होते स्वामींचे प्रेमाचे सांगणे. विनयशील स्वामी स्वभाव. हळूहळू परिचय वाढला. वामनरावांचा अभ्यास पाहिला. व्यक्तिगत अधिकार समजला. अत्यंत वाटले समाधान. अनपेक्षितरित्या सर्व घडले. वामनरावांचे भाग्य उजळले. स्वामीस प्रेम भरते आले. दिली दीक्षा गुळवणीला. दीक्षा देताच परिणाम झाला. कुंडलिनी जागृतीचा अनुभव आला. फार उत्तम प्रकाश पडला. प्रगती जोरात वाढली. बरेच दिवसांची वामन मनीषा. भगीरथ प्रयत्न देयशा. परम संतोष मंगल आशा. वासुदेवानंदांनी पूर्ण केली. या खेपेस श्री मंगल मुहूर्त. उभ्या आयुष्यातील इत्यर्थ. वाढीस गुरुद्वादशी उत्सवार्थ. जाणे झाले नाही वामनाचे. एकदा तर गंमत झाली. काशीस होती गुरुमाऊली. गुरुद्वादशीस तेथून आली. कृष्णा स्नान पादुका पूजन. ह्या वर्षी दत्त चमत्कार. जगन्नियंत्यास काळजी फार. दीक्षा मिळण्याचा घडला प्रकार. वारी अपवाद दाविला.
चिन्मयानंद स्वामी वामन भेट, सुंदर योग परमार्थ वाट, कुंडलिनी शक्ती सामर्थ्य, अचाट भारतभर गाजविण्या. चिन्मयानंदांनी अमृतवल्ली, द्रोणागिरीवरुनी आणिली, वामन हनुमंताचे करी दिली, जीव लक्ष्मण उठवावया. चिन्मयानंद भागीरथी, भागीरथाने आणली क्षिती, वामन शंकर जटेत वाहती, दीक्षा गंगा झुळझुळ. चिन्मयानंद दीक्षा संजीवनी, वामन शिष्य कचज्ञानी, मिळविली विद्या तप करुनी, शिष्यरूपी सूर रक्षावया. चिन्मयानंद कृष्ण परमात्मा, वामन अर्जुन धर्मात्मा, विराट दर्शनाचा गुह्यात्मा, दाखविला वामना अनुभव. चिन्मयानंद दीक्षासार, वामनास देती अधिकार, वामन गुरु चित्रकार, साधक हृदय रंगविले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. हुशंगाबादचा मुक्काम सरला, स्वामींसह दौलताबादला, सवे मातो श्री शंकर रावाला, घेऊनी आले वामनराव. जनार्दन स्वामी दर्शन घेतले, वेरूळ घृष्णेश्वर करोनी आले, औंढ्या नागनाथास वंदिले, आले सर्वच हिंगोलीस. चिन्मयानंद काही दिवस, राहिले हिंगोली मुक्कामास, वामन निघाले घेऊनी मातोश्रीस, परळी वैजनाथास यावया. बैलगाडीचा तो प्रवास, गंगाखेडाहून आले परळीस, जोगाईचे आंबयास वास, देती दासोपंत दर्शन. देवी दर्शन घेऊनी निघाले, गाव मुरुड मग गाठले, बार्शी समग रेल्वेने आले, घेऊ येथेच विश्रांती. लक्ष्मण महाराज सत्कार, विठोबास शरण वारंवार, पुरुषोत्तम गंगा प्रेम अनिवार, प्रल्हाद सत्संग भूषवी. वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान, षड्विंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.